भाग 16. येशूने दुःख सोसले. मत्तय याचा 27वा अध्याय 11 ते 31 वचने. येशूने बराच चमत्कार करात. बरेच लोकांही त्यांना अनुकरण करा. त्यांनी बरेच लोकाला मदत करी आणि परमेश्वराने मार्गाविषयी शिक्षण देना. येशूने परमेश्वराने प्रीती दाखवून लोकाला परमेश्वराजवळ लावला. येशू आना हा धर्मपुढारी येशूना राग करू लागणार. ते पापानी भरणार. ते कठोर हृदयाना होतात. त्याही विश्वास ठेवेल नाही, कारण परमेश्वरापासून येशूला घालवलेला होता. येशूवर खोटा आरोप करीन त्याला अटक करा. सैनिकांही येशूला चापकाना फटका बिसवात. त्याही काटाना मुकुट बनवीन त्याने डोईत घाला व त्यांनी चेष्टा करी. लक्षात ठेवा, येशू परमेश्वरानं लेकूस होता. येशू लोकांना नाश करूना शक्ती होती, पण त्यांनी त्याहाना विरोध करेल नाही. त्याला माहीत होता की ही सगळी परमेश्वरानी योजना होती. भाग 17. येशूना क्रुसावर खिळण्यात आणा. मार्क याचा 15वा अध्याय 22 ते 39 वचन. पेत्राचे पहिले पत्र याचा 2रा अध्याय 21 ते 24 वचन. सैनिकांही येशूला लाकडाने बनवलेले क्रूस खांबावर हातात व पायात खिळा ठोकात. तहा तो मरनेल नाही. ते काळात अपराध करणाऱ्याला त्याला मारण्यात येई. 2 अपराध्याला पण येशू बरोबर वधस्तंभावर खिळण्यात आणा. तरी पण येशूनी कनाही अपराध करेल नाही. जी शिक्षा येशू लेत होता ती आपल्यासाठी होती. आम्ही सर्वांनी पाप करेल. आमने पापासाठी आम्ही मरणार होता. येशू सर्वांनी पापासाठी स्वतःना बलिदान देना. जर आम्ही पापी आहोत तर आम्ही आमने पापापासून मागा फिरूलाच, तर परमेश्वर आमने सर्व पापांनी क्षमा करीन. येशूवर विश्वास ठेवा तर आम्हाला तारण मिळेल. भाग 18. येशू पुन्हा मरणातून जिवंत हिना. लूक याचा 23वा अध्याय 50 ते काही वचन. लूक याचा 24वा अध्याय आणि 9 ते काय वचन. येशूने शत्रूला वाटना की तो मरणा. येशू क्रूस खांबावर मेल्यानंतर येशूने शिष्याही त्यांना मृतदेह एक कापरेत ठेवा. त्यांनी कापरेवर एक दगड लावी. 2 दिवस येशूना कापरेत ठेवा आणि 3रा दिवस तो परत जिवंत हिना. अनेक स्त्रिया तट आण्यात. त्यांनी तो दगड बाजूला केलेला दिसना. येशूना शरीर त्या कापरेत नाही होता. त्यांनी 2 देवदूतांना हेरा. त्या देवदूतांनी त्यांना आखा की येशू जिवंत हिना. येशू जिवंत आहा. त्यांनी सर्व काळासाठी भूतावर व मरणावर विजय मिळवला. भाग 19. थोमाने विश्वास ठेवा. योहान याचा 20वा अध्याय 19 ते 39 वचन. मेलेल्यातून येशू उठना. त्यांनी शिष्यांनी तो हेरा. तो त्याहाना बरोबर बोलना आणि जेवना. एक शिष्य थोमा त्याच्याबरोबर नाही होता. म्हणून येशू उठणेला आहा असा त्यांनी विश्वास ठेवा नाही. जोपर्यंत त्यांनी जखमेला स्पर्श करा नाही तोपर्यंत मी विश्वास ठेवणार नाही. 8 दिवसांनी परत येशूने त्याहाना दर्शन दिना. तहा थोमा तठ हजर होता. तहा थोमा येशूनी मोहर गुडघ्यावर आणा. त्यांनी त्याला आखना, माने देवा, माने प्रभू. आता थोमाला काही संशय नाही. भाग 20. येशूना स्वर्गारोहण हिना. प्रेषितांची कृत्ये याचा 1ला अध्याय 1 ते 11 वचन. मरणातून उठलेला येशू
अनेक हाला दिसना. येशूने त्या हाला दर्शन दिना. त्याही येशूला हेरा तो जिवंत हिना. 40 दिवसांनी येशूला स्वर्गारोहण ह्यावला आहा. येशूने आखना, जा आणि सर्व लोकांना चेला बनवा. जी आज्ञा मी तुम्हाला दिल्यात त्या हाला पाळूला शिकवा. चेला त्याला हेरत असताना तो स्वर्गात लिहिल्या ग्यात. त्यांनी नजरेआड हिना तो ढगात ग्या. तहा त्याला 2 देवदूत दिसनात. त्यांनी चेल्याला आखना, जसा तुम्ही त्यांना वर जाताना हिरा तसाच तो परत येना. आता येशू स्वर्गात आहा. जे त्यावर विश्वास ठेवत त्यासाठी तो जागा तयार करू लाग्याहात. भाग 21. रिकामा वधस्तंभ. पेत्राचे पहिले पत्र याचा 3रा अध्याय आणि 18 वचन. गलतीकरस पत्र याचा 2रा अध्याय आणि 20 वचन. येशू पापी लोकांसाठी मरण पावना. येशू पवित्र आहा. तो परमेश्वराना कोकरा आहा. तो आम्हासाठी मरणा. जर आम्ही येशूवर विश्वास ठेवून पापानी मार्गापासून आम्ही मागा फिरा तर परमेश्वर आम्हाला क्षमा करेल. येशू आम्हाला परमेश्वराना मुलं बनवूला. काय तुम्हाला माहीत आहा काय? येशूने चेला ह्यावना अर्थ काय आहा? या आपण समजिल्याव. भाग 22. 2 मार्ग. मत्तय याचा 7वा अध्याय 13 ते 14 वचन. योहान याचा 3रा अध्याय 16 वचन. पहिले योहानाचे पत्र याचा 1ला अध्याय आणि 9 वचन. येशूने सार्वकालिक जीवनाना मार्ग शिकवा. प्रत्येक पापानी सुरुवात रुंद मार्गाने हेल. आम्हामध्ये असणारा पापी स्वभाव आम्हाला आदमापासून प्राप्त हिना. अरुंद मार्गाने आम्हाला परमेश्वराकडे लेही. येशूने आखना अरुंद मार्गाने जाऊला पाहिजे. येशूने माने पापासाठी मरणा इसा विश्वास तू धरशील तर तहा आम्ही अरुंद मार्गाने चालच. अनेक लोक पापापासून मागा फिरूला इच्छा करीत नाही. ते रुंद मार्गाने नरकाकडं नाश ह्यावसाठी जाहात. तर आपण कोण्या मार्गाने जाहाल? परमेश्वराने त्याहाना आखा, हे प्रभू तू महान पवित्र आहा. मी कबूल करा की मी पापी आहा. मानेसाठी तू क्रूसवर मरणा. तू मला क्षमा करा. मला तुना लेकरू बनवला. मी येशूनी मार्गाने चालवला आहा. आभार माना हा मा तुला येसू देवा.